गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलाच पाहिजे. तर आज मी थोडी उशिरा उठली आहे आणि आज ऑफिसला जायला मला वाटतं 10:30 वाजले. किती वाजले? डोळेच खराब झाले मला वाटतं. 10:24 झाले आणि अजून 5 मिनिटांनी ऑफिसला पोहोचले. म्हणजे आज मला 10:30 झालेत ऑफिसला पोचायला. आज होळी आहे आणि मला सगळी तयारी करायची आहे. क्लायंटसाठी गिफ्ट ऑर्डर केली आहे. एक बॉक्स आहे, एक बॉक्सच लागला आहे. तेव्हा मला अपडेट करायचं आहे. मला चेक करायचं आहे बॉक्स कुठे. ठीक आहे, मी पटापट चालते आणि मला खूप दम लागतं त्यामुळे. आज ऑफिसमध्ये होळी पार्टी पण आहे, सो मे बी त्याचे व्हिडिओज मी टाकेल. थोडेसे जास्त नाही टाकणार, थोडेसे व्हिडिओज टाकेल. बघायला लागेल. आणि छान अरेंजमेंट केली आहे. ओके, अरेंजमेंट पण छान आहे, स्नॅक्स पण आहे, कलर्स पण आहेत, सगळं चांगलं केलं आहे. बघू आता कसं होतं. ठीक आहे, बाकी काय म्हणता? काल मी जरा जास्त हे केलं आहे. माझा दिवस रिवर्सच्या क्लासमध्येच गेला आणि उरलेला कम्प्लिशनचा टाईम चालू आहे तर त्याच्यामध्ये जाते. त्यामुळे जास्त वेळ भेटत नाही आहे. रिधान गावीच थांबला आहे. त्या मुलाला गावी जाम आवडतं. पहिली गोष्ट, कुठे पण मातीमध्ये खेळतो. दुसरं कोणी रोकटोक करायला नाही आहे. तिसरा, अभ्यास करायचा नाही आहे. त्यामुळे त्याला काय प्रॉब्लेम आहे गावी राहण्यापासून, बरोबर की नाही? तसं इथे असलं की मी त्याला अभ्यास करायला होते, तायकोंडोला जायला लागतं, हे सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, चांगली दिसायला लागली आणि डबलची यायला लागलं. यार वजन वाढलं आहे, कमी करायला पाहिजे. नाही आता तुम्ही म्हणशाल की एवढी बारीक आहे त्यात अजून किती वजन कमी करणार? तर खरंच कमी करायला लागणार आहे. पाय दुखायला लागला की आतापासून. अजून तर माझी 35 पण नाही ओलांडली, अजून पाय दुखतात. काय करायचं? मिलेनियल आहोत आपण, मिलेनियल. कंटाळा यार, पाय दुखतात खूप. जाऊ देत, ऑफिसमध्ये नाही, जरा वेळ बसेल, बाकीचं काम बघेल, काय काय करायचं ते. थोडंसं प्रिपरेशन. थंडाई मागवणार आहे आज आम्ही. भांगवाली नाही, साधी, ज्याच्यामध्ये लॉट्स ऑफ ड्रायफ्रूट्स आणि ते असतात ना, ती वाली मागवणार आहे. ठीक आहे, तुम्ही आता हे असे जिपरे हे व्हिडिओ शूट करताना माझ्याकडे बघत राहतात. त्यांना असं वाटतं मी दुसऱ्याच प्लॅनेटवर आली आहे. कधी बघितलं नाही काय व्हिडिओ शूट करताना? काढव कुठले, जाऊ दे. जज करतात यार अशी लोक. तुम्ही असे व्हिडिओ शूट करत असलं की मला भरपूर राग येतो. ठीक आहे, जाऊ दे, मग खरं लक्ष देते. मला फरकच नाही पडत कोण काय बोलतं त्याचं. माझा एक सीधा सिंपल माझा एक सीधा सरळ साधा नियम आहे. जे लोक आपल्याला रिलेटेड नाही त्यांच्या ओपिनियनचा, आता ओपिनियन मला नाही शब्द सुचते, सॉरी, आपल्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे, मला खूप कमी लोकांच्या असण्याचा फरक पडतो, ज्याच्यामध्ये माझे मम्मी पप्पा आहेत, माझी 2 मुलं आहेत आणि बस. मला बाकीच्यांचा नाही फरक पडत. तुम्ही तिकडे मला काही म्हणा, मी निर्लज्ज आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही असं म्हणशानी कसं होते, मी बोलू शकते, मला काही नाही फरक पडत. कोण बोलेल नाही ही दगडाच्या काळजाची, हो आहे मी दगडाच्या काळजाची. जा, काय करणार तुम्ही? मला खायला घालता का? नाही ना, गेलं उडत. मी म्हणते माणसांनी ना आपल्या आयुष्यात सरळ सिंपल नियम ठेवावा. जे आपल्याशी रिलेटेड आहेत ना त्यांच्या असण्या आणि नसण्यालाच फरक असला पाहिजे. नाही, ठीक आहे, आयुष्यात खूप कमी लोकांना महत्त्वाचं स्थान द्या आणि ज्यांना नाहीत ना त्यांना उचलून फेका. कारण का ज्या लोकांना तुम्ही महत्त्व देता ती प्रत्येक लोक तुम्हाला महत्त्व देत नाही. त्यामुळे आयुष्यात खूप कमी लोकांना महत्त्व द्या आणि त्या लोकांना स्वतःच्या जवळ ठेवा. ठीक आहे, आजच्यासाठी बस झालं जाल, पळत निघते आता मी. चला, बाय. सो हे आहे आमचं होळी सेलिब्रेशन. ही मी काढलेली होळीची पेंटिंग आहे. स्वप्नील सर, हे यांचं कॅलिग्राफी चालू आहे. असं सर, अरे तुम्ही लोकांनी स्टार्टच नाही केलं अजून. ओहो, ओ माय गॉड, चाललंय, वर्क इन प्रोग्रेस. छान.
हे काढलं आहे प्राचीने. मी प्राची गाईज. प्राची तुझा चेहरा दाखव, सगळ्यांना कळलं पाहिजे तू काढलेस ते. तू ग्राफिक डिझायनर असून एवढंसं लिहितोय. असं मोठं लिहायचं ना, असा आडवा ब्रश निलेश सर मारून. छान. हुसेन नंतर बीच. तुम्हीच काहीतरी नाही. जखम झाली आहे. टोटा हुआ दिल. हॅपी होली. तुमचा मला काय सीजन नाही. बाग करला. अरे माझा हात बिझी आहे. हॅपी होली बोला. हॅपी होली. अभी अभी आएगा, अभी आएगा. ये श्वास पण नाही घेणार आहे, आता 2 तास पडते. गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 स्टार्ट. वी आर हाय पीपी. तुम्ही माझ्या अवतारावरनं कळालंच असेल की मी दिवसभर नाही, आम्ही 5:30 नंतर होळी खेळायला सुरुवात केली आहे. फर्स्ट आमचं होतं टी शर्ट पेंटिंग. ही छोटीशी ॲक्टिव्हिटी होती. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी कलर खेळत खदडलं आहे आणि आता घरी चालली आहे मी. मस्त मजा आली होळी खेळून. नशीब सगळे कलर हे घालतात ऑर्गॅनिक होते, म्हणजे लवकर निघाले ते चेहऱ्यावरनं आणि हाताचे आहेत, कारण का ते पाण्यामध्ये भिजले. जर मी पहिलाच चेहरा आणि हात एकत्र साफ करून घेतले असते तर ते कलर हे बघू शकता निघाले असते. पण खूप कलर खेळलो आम्ही, खूप कलर म्हणजे रंगपंचमी. खूप रंगपंचमी खेळलो आम्ही. ते बघा आता घरी जाऊन मम्मीचा ओरडा खायचा आहे. बस एवढंच काम राहिलं आहे. खूप ओरडा बसणार आहे. आणि हां, आज मम्मी करणार आहे श्रीखंडपुरी. मला श्रीखंडपुरी खूप आवडते. मम्मी पुरणपोळी करणार होती, पण हरिधान पण नाही आहेत, पप्पा पण नाही आहेत, त्यामुळे त्या दोघांनाच पुरणपोळी खूप जास्त आवडते. बाकी आमच्या सगळ्यांना कटाची आमटी जास्त आवडते आणि गरम गरम कांदा भजी, कुरडई पापडी पण. हां, मला गोड जास्त आवडत नाही, त्यामुळे मी कटाची आमटी 2 दिवस खाऊ शकते. आणि मम्मीला माहिती आहे, त्यामुळे ती करतानाच खूप जास्त करते, जेणेकरून ती मला 2 दिवस आरामशीर पुरावं. आता पप्पा गावी येते त्यामुळे काय, आणि तसंही गुढीपाडव्याला आम्ही पुरणपोळीच करणार आहोत. मग दोनदा करण्यापेक्षा आम्ही म्हटलं ह्यावेळेस श्रीखंडपुरी कर आणि गुढीपाडव्याला मस्तपैकी पुरणपोळी कर, जेव्हा रिधान पण खाऊ शकेल. आता रिधानला व्हिडिओ कॉल करायचा आहे, बघायचं आहे त्याची काय मजा मस्ती चालू आहे. ठीक आहे. बाकी तुम्ही सांगा, तुम्ही कशी होळी सेलिब्रेट करणार आहात. मी जाम दमली आहे, इतकी दमली आहे ना. आणि आज तसा पण निघायला खूप उशीर झाला. 7:30 वाजलेत. पिंपल्स आलेत. जरी कलर नैसर्गिक असले तरी थोडंफार रिॲक्शन होतं स्किनला. तुमच्या त्वचावरती ते दिसतं. आणि आज ना ते महानगरपालिकेला असं ना हे वाटतंय लाईट्स लावलेलं असेल तर बघायला पाहिजे नाही कसं वाटणार आहे ते. ठीक आहे. मी आम्ही ऑफिसमध्ये होळी खेळलो आहे त्याची पण फुटेजेस टाकणार आहे. सगळ्यांचे फोटो टाकते म्हणजे तुम्हाला पण कळेल किती छान मजा केली आम्ही. आणि मला वाटतं आपले मराठी सण किंवा हिंदू सण आहेत ना जे स्पेसिफिकली, ते फक्त असं नाही आहे की तुम्ही काय बोलतात साजरा करा. प्रत्येक सणामागं काही ना काहीतरी महत्त्व आहे. आणि हे जे लोक बोलतात ना तुम्ही गोष्टी वेस्ट करतात, नाही, तुम्हाला त्याच्या मागचं आहे ना कारण नाही माहिती आहे. आपण होळी साजरा करतो त्याच्या मागे रिझन आहे.
त्याच्यामागे हे रिझन आहे की तुम्ही तुमच्या आतमधल्या वाईट शक्तींना, आतमधल्या वाईट गोष्टींना जाळून टाका. नवीन वर्षाचं नवीन सुरुवात करा. ठीक आहे. सगळ्यांना या गोष्टी नाही कळत. आणि हे जे मूर्ख लोक आहेत ना, जे हिंदू सणांना प्रत्येक वेळेस नावं ठेवतात, अशा मूर्ख लोकांना ना प्रत्येक गोष्टीमागचं लॉजिक नाही माहिती. ठीक आहे. ज्यांना माहिती आहे ते सेलिब्रेट करतात. असं नाही की मला कळत नाही, पण जर तुम्ही खरंच एक सनातन धर्माचा जर चांगला अभ्यास करा ना, तुम्हाला गोष्टी कळतील. उगाच नाही आपण गणेशोत्सव, गुढीपाडवा ह्या सगळ्या गोष्टी साजरा करत. कळलं. प्रत्येक गोष्टीमागे एक चांगलं लॉजिक आहे आणि एक सकारात्मक विचारशक्ती आहे. त्यामुळे जेव्हा पण कोणी तुम्हाला काही बोलेल ना, तेव्हा शांत नका बसू. त्यांना सांगा आमचे सगळे सण, प्रत्येक सणामागे काही ना काहीतरी कारण आहे आणि प्रत्येक सण हा आपला सकारमत विचारांकडे नेतो. मी बोलताना माझी थोडी गडबड होत असेल, पण तुम्ही माझा उद्देश समजून घ्या. ठीक आहे. प्रत्येक वेळेस हे लोक ते म्हणतात त्यांच्यावरती नका जाऊ. तुम्हाला काय करते तुमच्या मनाला विचारा. आणि आज जे जगात बाहेर युद्ध सगळं चालू आहे ना, त्याच्यामध्ये विचार करा लोक कसे वागताय ते. आणि आपण भारतात असून आपण किती सुरक्षित आहोत ह्या गोष्टीची हे घ्या. मी कोणाला सपोर्ट नाही करत, पण खरंच आज मी स्वतःला खूप नशिबान समजते की मी भारतात आहे, मी सुरक्षित आहे. मला बाकीच्या लोकांसाठी काळजी नाही. उद्या काय होणार आहे टेन्शन थोडंसं आहे, टेन्शन आहे, नाही म्हणत नाही मी, पण मला माहिती आहे की मी या देशामध्ये सुरक्षित आहे. आणि मला वाटतं आत्ताच्या काळामध्ये ही जास्त काय बोलतात हे जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. भारतामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही साजरा करता. तुम्ही प्रत्येक गोष्टींमागचं ज्ञान समजून घ्या. आपली काय संस्कृती आहे, आपण कशातनं आलो. माझं असं मत नाही की तुम्ही दुसऱ्या गोष्टींना साजरा करू नका, नाही, पण तुम्ही पहिले तुमच्या सणांना प्राधान्य द्या. ठीक आहे. आले मी CSMT जवळ. आजचा व्हिडिओ मला वाटतं थोडासा जरा जास्तच ज्ञान देते मी, पण विचार करा काही गोष्टींचा. आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमागं ना काहीतरी एक विचारधारणा आहे. जशी की घराच्या पुढे रांगोळी काढणं असो किंवा रात्री झाल्यावरती दिवा लावणे असो देवाजवळ, प्रत्येक गोष्टीमागं एक सायंटिफिक रिझन आहे. जे लोक बोलतात ना आम्ही सायन्सला खूप मानतो, विज्ञानाला खूप मानतो, हे विज्ञान यायच्या अगोदरपासनं सनातन धर्मात खूप गोष्टी आहेत ज्या चांगल्या आणि त्या काळच्या म्हणजे भविष्याचा विचार करून लिहिण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे.